की साक्री तालुक्यात नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्यात आणि या खानदेशामध्ये हॉटेल सवेरा साक्री या हॉटेलचं नाव अगदी सुप्रसिद्ध हॉटेल. नॉनव्हेजचं कोणी खायचं म्हटलं, टेस्ट म्हणायचं म्हटलं तर एका दिवसासाठी नाही तर अनेक वर्षापासून त्यांनी हॉटेल सवेराचं जे क्वालिटी आहे ही क्वालिटी जपून ठेवलेली आहे, हे महत्वाचं. आणि अब्रारबाईचे वडील असतील, काका असतील, हे पोरं तर लहान होते. असलम दादाकडनं म्हणजे त्यांचे वडील आमचे पुवा, आम्ही कुपा म्हणायचो त्यांना, तर त्यातून आमचे अगदी निकटचे संबंध. आणि गेल्या 40 वर्षाचा वैयक्तिक माझा तरी अनुभव त्या हॉटेलचा आहे. त्याला अब्रारला पण माहिती आहे, त्यांच्या भावाला माहिती आहे, त्याच्या काकांना माहिती आहे, काकांच्या पोरांना माहिती आहे. आमची जी सर्व मित्रमंडळी होती, विशेष करून शिक्षक मंडळी आणि राजकारणी मंडळी, आम्ही जेवायचं म्हटलं की हॉटेल सवेरावर जायचो किंवा त्यातून पार्सल आणायचो. आणि आज सुद्धा त्या अब्रारला माहिती आहे की पिंपळनेरून एक माणूस आम्ही पाठवतो आणि इथं जेवण मागवतो. आणि हा सारासार विचार करून माझे चालक आबा पात्रे यांनी डोक्यात एक गणित मांडलं की हेच आपण पिंपळनेर आणि पिंपळनेरच्या परिसराला जर हॉटेल सवेराची चव दिली अशी एक सुकल्पना त्यांनी डोक्यात मांडली आणि ते यशस्वी झाले. आणि म्हणून आबा पात्रेचं आम्ही अभिनंदन किंवा आभार मानू का अब्रारबाईचं मानू, हा द्विधा मनस्थितीत आलेला आहे. परंतु टाळ्या बाजून आपण दोघांचं अभिनंदन अगोदर करू. परंतु एकच दोघांना विनंती आहे की जी हॉटेल सवेराचं नाव आहे साखरीचं, ते नाव मात्र शेवटपर्यंत राहू द्या. नाहीतर 9 दिवस तसं काही करू नका. आणि तुमच्यावरचा तो विश्वास आहे लोकांचा, एक अब्रारबाईचा आणि एक आबा पात्रेचा, तर हा विश्वास कायमस्वरूपी तुम्ही टिकून ठेवा. आणि जी क्वालिटी आहे, जी चव आहे, भले आपल्याला 2 पैसे कमी मिळतील. आणि दुसरे एक सांगतो की ते जे रेट आहे तिथं वाढू नका. ते रेट उलट कमी कसे करता येतील आणि जास्तीत जास्त कसं आपले प्रेमी मंडळी किंवा चाहते मंडळी नॉनव्हेजची या ठिकाणी लाभ घेईल, हा उद्देश डोक्यात ठेवा. साखरेची मंडळी वेगळी, तिथं सर्व एक प्रकारे मंडळी येते, परंतु या ठिकाणी सुरुवात आहे. आता नगर परिषद झालेली आहे, भविष्यात तुम्हाला खूप मोठं भवितव्य या ठिकाणी पिंपळनेरचा स्कोप आहे. आणि हा सर्व विचार करून जी चव आहे, क्वालिटी आहे, जी सेवा आहे, ती सेवा ठेवा. आणि तीच चव जर या ठिकाणी ठेवली तर जसं साखरीमध्ये नाव कमवलं तसं पिंपळनेर आणि पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आणि जवळ बागलाण तालुका आहे, गुजरात आहे, याच्यामध्ये सुद्धा तुमचं नाव लौकिक हो. आजच्या दिनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष मी स्वतः या हॉटेलला शुभेच्छा देतो. या ठिकाणी भाऊसाहेब आलेत, आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते दत्तूभाऊ आलेत आणि सर्वांचं नाव काही या ठिकाणी घेत नाही, सर्वच तोलामोलाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेत, शुभेच्छा दिल्यात. बटू दादा इकडे या, बटू पवार आणि रोहिदास पैलवान बसा इथे. आपण सुद्धा या ठिकाणी आलात आणि सर्व आबावर आणि अब्रारबाईवर प्रेम करणारे आणि त्यांचेच मेवणे मुस्ताकबाई ते सुद्धा या ठिकाणी आलेत. त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली, सर्वांचा आभार या दोघांतर्फे. आणि हॉटेल सवेराचा जो समूह आहे त्या समूहाकडनं मी सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो, जय महाराष्ट्र, जय.